कुठल्याही नाटकात काम केल्यानंतर तेव्हा बक्षीस मिळायचं, तेव्हा बाबांचं एक स्पेशल बक्षीस असायचं. आणि मग पुढच्या नाटकात मी काम केलं आणि मला तेव्हा समजा बक्षीस मिळालं तर मी काय घेणार असं मी आधीच ठरवून ठेवायची. पहिलं माझं नाटक असं म्हणायला गेलं तर मला दुसरीमध्ये मला आठवतंय, दुसरीमध्ये मी शबरीचा रोल केला होता. ते जी गोष्ट आहे की रामाला ती रामाची बोरं वगैरे. जरा आणखीन बक्षिसाचे पैसे जेव्हा जमा झाले तेव्हा मला आठवतंय 300 रुपये माझे बक्षिसाचे जमा झाले होते. त्याचं मी गळ्यातलं घेतलं होतं सोन्याचं त्यावेळेस, म्हणजे अर्ली 70s मध्ये म्हणा. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मर्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव आहे आणि सध्या रेड कार्पेटवर रोहिणी मॅमची एंट्री झाली आहे. मॅम खूप छान दिसत आहात. काय सांगाल, किती एक्सायटेड आहात आणि या लुकबद्दल काय सांगाल? एक्सायटेड तर आहेच. 25वं वर्ष आहे झी नाट्यगौरवचं का झीचं नाट्यगौरवचं, त्यामुळे एक्सायटेड आहे. अर्थात आमचं नाटक नाही आहे, पण झी नेहमीच खूप घरचं वाटतं. आणि दुसरा काय क्वेश्चन होता? लुकबद्दल नाही, लुकबद्दल म्हणजे हा जरा वेगळाच आहे. वेगळा इन द सेन्स नेहमी माझ्या पैठण्या असतात. आज पैठणी नेसायला कंटाळा आला म्हणून हा लुक घेतलाय. एक छोटीशी पोटली सुद्धा आहे. तर म्हणजे तुमचं स्टायलिंग वगैरे तुम्ही स्वतः करता की कोणाच्या इतरांच्याही आयडिया असतात? नाही, स्टायलिंग असं मला नाही वाटत मी असे फार स्टायलिंग वगैरे करते. पण मला पटवई घेऊन फिरायला आवडतं. कारण एकतर मोठे असले की मग त्याच्यामध्ये काय चष्मा वगैरे असेल तो सुद्धा, घरच्या किल्ल्या आणि फोन वगैरे सगळं असतं. त्यामुळे झी नाट्य गौरवला 25 वर्ष पूर्ण झालीत आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पूर्ण जीवनात वेगवेगळी विषयांवर आधारित नाटक किंवा चित्रपट मालिका केली आहेत. पण एक पहिलं नाटक तुमचं आठवते का? कारण माझ्यामध्ये तुमच्या घरातून सुद्धा तुमचे बाबा सुद्धा हेच करायचे. सो पहिलं नाटक आठवते का? अरे बापरे, पहिलं माझं नाटक असं म्हणायला गेलं तर मला दुसरीमध्ये मला आठवतंय. दुसरीमध्ये मी शबरीचा रोल केला होता. ते जी गोष्ट आहे की रामाला ती रामाची बोरं वगैरे, ते केलेलं आठवतंय. आणि ते सुद्धा गॅदरिंगमध्ये केलेलं आठवतंय. पण त्याच्यानंतर मंतरलेलं पाणी हे माझं पहिलं नाटक, असं म्हणजे जरा मोठं झाल्यानंतर, व्यावसायिक नाही पण मंतरलेलं पाणी नावाचं बालनाट्य होतं, ते मी केल्याचं आठवतंय. कामासाठी मिळालेली पहिली पावती किंवा पाकिट आठवते का? किंवा त्याचा काही किस्सा आहे का? किंवा काही कलाकार ते साठवून ठेवतात किंवा ते खर्च करत नाही, आठवण म्हणून जपून ठेवतात, तर असं काही आहे का? मला आठवतंय, मला पहिलं प्राईज जे मिळालं होतं कॉलेजमध्ये असताना, एका एकांकिकेमध्ये प्राईज मिळालं होतं. ते पैसे मी ठेवून दिले होते आणि त्याचं मग जरा आणखीन बक्षिसाचे पैसे जेव्हा जमा झाले तेव्हा मला आठवतंय 300 रुपये माझे बक्षिसाचे जमा झाले होते. त्याचं मी गळ्यातलं घेतलं होतं सोन्याचं त्यावेळेस, म्हणजे अर्ली 70s मध्ये म्हणा. त्यावेळेस मी घेतलं होतं, किंवा लेट 60s आणि अर्ली 70s त्या सुमाराला. पण तुमचा अभिनय इतका कमाल आहे, नो डाऊट. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रेक्षकांच्या मनात घर केलं असेल, पण एक अशी मिळालेली पोचपावती, कौतुकाची थाप जी तुमच्या खूप जवळची आहे? बऱ्याच आहेत. आता कुठली सांगू? असेल किंवा तुमच्या बाबांकडून तुम्हाला मिळालेली नाही, कारण सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी नाटकात कामं करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या वडिलांच्याकडून कुठल्याही नाटकात काम केल्यानंतर तेव्हा बक्षीस मिळायचं, तेव्हा बाबांचं एक स्पेशल बक्षीस असायचं. आणि मग पुढच्या नाटकात मी काम केलं आणि मला तेव्हा समजा बक्षीस मिळालं तर मी काय घेणार असं मी आधीच ठरवून ठेवायची. आणि ते बाबांना सांगायची की मला अमुक पाहिजे म्हणून. तर तशी मला ते आठवतंय की माझ्या वडिलांनी खूप मला प्रोत्साहन दिलेलं आहे. घरून खूप मोठं प्रोत्साहन मिळालं आहे मला. तुम्ही पूर्वीपासूनच खूप काम करत आहात, आत्ताही काम करत आहात. पण मला असं विचारायला आवडेल की आता खूप अभिनेत्री आहेत, रंगभूमीवर विविध नाटक करत आहेत, पण एक अभिनेत्री जिचं नाटक तुम्हाला पर्सनली खूप आवडतं, की तिचा अभिनय खूप भावतो आणि कौतुक करावं असं वाटतं, एखादी तरुण अभिनेत्री किंवा नवीन अभिनेत्री? मला एकतर मुक्ता
म्हणजे आता मुक्ताबरोबरच काम केल्यामुळे ते आणखीन मला हे झालं. मुक्ता मला खूप आवडते अभिनेत्री म्हणून. आणि दुसरं म्हणजे सगळ्याच मला वाटतं आवडतं. असं काही एक चॉईस असा नाही आहे. म्हणजे मला रीमा पण खूप आवडायची. रीमानी छापाकाटामध्ये काम केलेलं ते मला खूप आवडलं होतं. नीना आवडते मला. म्हणजे जेव्हा जेव्हा ती आणि यांचे सगळे माझे फार पूर्वीच्या आठवणी आहेत. म्हणजे आत्ताचं मी सांगू नाही शकणार, पण पूर्वी मी जेव्हा त्यांना पाहिलं होतं, जसं हमीदाबाईची कोठीमध्ये भारती होती, बाई स्वतः होत्या, त्या माझ्या जास्त आठवणी आहेत आत्तापेक्षा. अगदीच. आणि आय गेस ही एक पोटली असते, आठवणींचं गाठोडं असतं, ते खूप छान या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांनाही ते कळालं. थँक्यू सो मच मॅम, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.